नमस्कार. आपल्याला थंबनेलवरून कळालंच असेल की आजचा टॉपिक काय आहे. थंबनेल तुम्ही पाहिलंच असाल, राईट? तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण SIP म्हणजे काय, SIP का केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर लाँग टर्म SIP, शॉर्ट टर्म SIP काय आहे याचं आपण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिलं होतं, बरोबर? तर आपण व्हिडिओ पाहिलं नसाल तर चॅनलवरती जा, व्हिडिओला बघा आणि मागचे व्हिडिओ जे आहेत ते पण बघा, ओके? आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे? तर वळूया आजच्या टॉपिककडे. तर आजचा टॉपिक आहे SIP आणि SIPचे प्रकार, बरोबर आहे? तर तुम्ही SIP मंथली करता म्हणजे तुम्ही काही SIP निवडलेले असताना SIPची डेट निवडलेली असतात. तर ते जे डेट निवडलेले आहेत त्या डेटला तुमचे SIP तुमच्या अकाउंटमधून जे काही तुम्ही अकाउंट दिलेलं आहे बँक अकाउंट, त्या अकाउंटमधून तुमचा जो काही ठरवलेला अमाऊंट आहे तो अमाऊंट त्या तारखेला डेबिट होतो तुमच्या अकाउंटमधून, ओके? ही झाली तुमची SIP, ओके? रेग्युलर SIP जे आपण ठरवलेल्या महिन्याला आपलं SIP कट होते आपल्या बँक अकाउंटमध्ये, बरोबर? तर आपल्याला लवकर श्रीमंत व्हायचं आहे, झटपट श्रीमंत व्हायचं आहे, बरोबर? झटपट श्रीमंत म्हणजे एकदमच आज तुम्ही इन्व्हेस्ट केलं उद्या श्रीमंत नाही. तर काय आहे की तुम्ही जो रेग्युलर SIP करता, जो मंथली SIP आहे, तर अधूनमधून काय होतं की SIP हा म्युच्युअल फंडमध्ये पैसा जातो आणि म्युच्युअल फंडमध्ये पैसा आणि तो म्युच्युअल फंडचा पैसा तो शेअर मार्केटमध्ये जातो, बरोबर? कधी कधी काय शेअर मार्केट डेलीवरती नसतो, म्हणजे दररोज वरती असा नसतो, बरोबर? कधी खाली, कधी वरती, कधी अप, कधी डाऊन, अशा प्रकारे शेअर मार्केट चालत असतो, बरोबर आहे? तर तुम्ही जो गुंतवलेला पैसा आहे, जर शेअर मार्केट अप असेल, ओके, शेअर मार्केट अप असेल तर तुम्हाला तुमचा जो पोर्टफोलिओ तो पैसे वाढतात, म्हणजे गेन होतो तुमचं. जर तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केलेला पैसा तो गेन होतो, बरोबर? आणि मार्केट जर खाली आहे म्हणजे काय, मार्केट जर रेड आहे तर त्या मोमेंटला काय होतं की तुम्ही जो इन्व्हेस्टमेंट करणार आहे मंथली SIP, ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट्स जास्त भेटणार आहेत. म्हणजे काय, युनिट्स भेटतात. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये काय असतं, शेअर्स नसतं, तुम्हाला युनिट्स भेटतात, ओके? तर ते युनिट्स जास्त मिळतात जर जेव्हा मार्केट डाऊन असते, बरोबर? तर ते करण्यासाठी तुम्हाला SIP मध्ये लवकर श्रीमंत होण्यासाठी SIP मध्ये तुम्हाला काही 4 प्रकार आहेत SIPचे. ते 4 प्रकारमध्ये जर तुम्ही त्या 4 प्रकारामध्ये कोणताही प्रकार म्हणजे रेग्युलर SIP पेक्षा ते 4 प्रकार तुम्ही निवडले तर तुम्ही लवकर इन्व्हेस्टमेंट जास्त होते आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट जास्तमुळे तुम्ही तुमचा पैसा वाढतो आणि त्या पैसा वाढल्यामुळे तुम्ही श्रीमंत बनता. तर ते 4 SIP कोणते म्हणते, रेग्युलर SIP जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं की जो ठरवलेला तुम्ही महिन्याचा तारीख आहे त्या तारखेला तुमचे रेग्युलर SIP कट होते, बघे, रेग्युलर SIP कट होते. दुसरा SIPचा प्रकार आहे स्टेप अप SIP. स्टेप अप SIP म्हणजे काय की तुम्ही एखादा अमाऊंट आहे, बरोबर, दर महिन्याला तुम्ही 10,000 रुपये गुंतवता, ओके? आणि स्टेप अप SIP म्हणजे काय, दर वर्षाला तुम्हाला जे काही ठरवलेली टक्केवारी आहे त्या टक्केवारीच्या प्रमाणे SIP स्टेप अप होत जाते. म्हणजे काय, यावर्षी तुम्ही 10,000ची SIP करता, पुढच्या वर्षी तुम्हाला 10% स्टेप अप करायचे, ओके? दर वर्षाची 10% SIP वाढत जाणार, बरोबर? तर 10,000ची SIP पुढच्या वर्षी कितीने वाढणार, 10% वाढणार, म्हणजे किती, 11,000 रुपये. त्याच्या पुढच्या वर्षी परत 10% वाढणार. तर ह्याला म्हणतात स्टेप अप SIP, ओके? तर तिसरा प्रकार आहे फ्लेक्झिबल SIP. फ्लेक्झिबल SIP काय असतो की तुम्ही फ्लेक्झिबिलिटी फॉलो करून तुम्ही SIP मध्ये गुंतवू शकता. कसं करू शकतो फ्लेक्झिबल म्हणजे काय, ते तुमच्यावरती. कधी कधी तुमच्याकडे अजूनमधून कुठून तरी पैसा येतो. कसा पैसा येतो, बोनसच्या माध्यमातून पैसा येतो किंवा तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा अर्निंग करत असाल तर तिथून पॅसिव्ह इन्कमच्या माध्यमातून पैसा येतो. तर हा पैसा तुम्ही मधूनच SIP मध्ये गुंतवता, तर त्याला म्हणजे फ्लेक्झिबल SIP, बरोबर? आणि काही महिन्यामध्ये काय होतं की तुमचा पॅसिव्ह इन्कम जो आहे तो कमी येतो किंवा तुमचा पगार कधी कधी लेट होतो. त्या मोमेंटला तुम्ही SIP गुंतवू शकत नाही, तर कमी गुंतवता. म्हणजे तुम्हाला 10,000ची तुम्ही याची 8,000 रुपये गुंतवता, 2,000 रुपये तुम्हाला कमी गुंतवायचे. शेवटचा SIP प्रकार आहे ट्रिगर SIP. तर ट्रिगर SIP हे बहुतांश अनुभवी लोकच करतात. तर ह्याच्यामध्ये काय, एक ठराविक अटी पूर्ण केल्या तर SIP तुमची सुरू होते किंवा स्टॉप होते किंवा SIP बदलते. तर हे झालं ट्रिगर SIP. तर असे 4 प्रकारचे SIP आहेत. तर या 4 प्रकारच्या SIP मध्ये तुम्ही रेग्युलर SIP करता करता जर स्टेप अप SIP, फ्लेक्झिबल SIP आणि त्याचबरोबर हा ट्रिगर SIP फॉलो केला तर तुम्ही लवकर श्रीमंत बनू शकता, बरोबर? तर आजच्यासाठी एवढंच. SIP म्हणजे काय हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. या व्हिडिओमध्ये सिम्पली तुम्ही SIPचे प्रकार किती असतात हे पाहिलेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंडमध्ये काय प्रकार असतात आणि म्युच्युअल फंड एक्झॅक्टली कसं काम करतं हे व्हिडिओमध्ये बघूया. आजच्यासाठी एवढंच. तर प्लीज चॅनल आवडला असेल, व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा.